मांस का अधिक सेवन करना, शाक तिलकुट, चावल का आटा, दूध की खीर, खिचड़ी, जिलेबी और चीनी से बनी मिठाइयों का अधिक प्रयोग करना, दूध, नया मद्य, ताज़ा दही, द्रव भोजन, मधुर पदार्थ और नए अन्न का सेवन करना, शरीर की शुद्धि न रखना, व्यायाम न करना, बहुत सोना, लेटे रहना और बहुत देर तक बैठे रहना, अन्य ऐसे कार्य जो त्वचा, मेद और मूत्र की मात्रा बढ़ाने वाले हो, ये सभी प्रमेह रोग के निदान विशेष है। आता आधी आपण विचार केला की आजार शरीराने हे वेगळं कसं, ठीक आहे. प्रत्येकाला होणारा आजार त्या त्या परिस्थितीनुसार असलेल्या दोषांच्या याच्यानुसार होतं. आता दोष किंवा हेतू याचा काय संबंध आहे ते तिथं दाखवतं की एखादा आजार होण्यासाठी विशिष्ट काही हेतूची आजूबाजूची परिस्थिती राहील, ठीक आहे. तर मागे उदाहरण दिलं होतं मी, एखादं चोरी करताना काय काय सिच्युएशन पाहतो, किंवा एखादा खून झाल्यानंतर किंवा एखाद्या अशी परिस्थिती घटना घडल्यानंतर त्याच्या आधी बॅकग्राऊंड काय होतं, त्या बॅकग्राऊंडपासून सुरुवात झाली आणि आत्ताची घटना घडलेली आहे. तर प्रमेहाची जी लक्षणं आहे ती जी दिसत असतील ते तयार होण्यासाठी शरीरात काय काय कारणं शरीरासाठी घडत गेली. कधी कधी आपण असं म्हणतो ना, मी असं का वागलो, कारण त्यांनी असं असं केलं म्हणून मी असं असं वागलो. मग शरीराने असे काय काय गोष्टी केल्या किंवा शरीराकडून अशा काय काय गोष्टी झाल्या, खाण्यात आल्या, वागण्यात आल्या, आणि त्या सगळ्याचा इम्पॅक्ट म्हणून एक शरीरात स्थान तयार झालं आणि त्या स्थानामध्ये दोष एकत्र आले आणि त्या एकत्र आलेल्या दोषाचा एक वेगळं लक्षण स्वरूप तयार झालं आणि ते लक्षण स्वरूप आपल्याला प्रमेहात दिसतं. आणि त्यांनी पहिलेच क्लिअर केलं हे जरी कारणं वेगवेगळे असतील, याचा जरी इम्पॅक्ट आपल्याला प्रमेहामध्ये दिसत असेल, पण प्रत्येक व्यक्ती ज्या शरीरात ते तयार होत आहे, ज्या शरीरात ह्या घटना घडत आहे किंवा ज्या शरीराने ह्या घटना घडवून आणल्या, त्या शरीराच्या प्रकृती, स्वभाव, दोष कसे आहे, त्याची रचना कशी आहे, याच्यानुसार त्याच्यात लक्षणं येतात. म्हणजे एकीकडे हेतू आहेत, खूप सारे हेतू मिळून एक आजार तयार करतात आणि एकाच आजारासाठी खूप सारे हेतू काम करतात. म्हणजे आता खूप सारे हेतू आहेत, त्यांनी सांगितले हेतू गोळ खाणं आहे, दूध पिणं आहे, किंवा जे ज्या हेतूची एक लिस्ट ऑफ हेतू दिलेली आहे, बकेट पूर्ण कम्प्लीट. त्या बकेटपैकी प्रत्येकजण ते करेल का? नाही. तुला चॉकलेट आवडते, तू चॉकलेट खाशील. हिला काहीतरी रबडी आवडते तर ती खाईल. एखाद्याला झोपूनच राहणं आवडते तर ते कारण असेल. एखाद्याला खूप जास्त साहस करणं हे कारण असेल. वेगवेगळ्या कारणामुळे प्रत्येकाला होणारं डायबिटीज वेगवेगळ्या स्वरूपाचं, मधुमेह जो आहे वेगवेगळ्या स्वरूपाचा. प्रमेह पहिल्यांदा म्हणून मधुमेह म्हणणं चुकीचं आहे, मधुमेह नंतरचा पर्याय. प्रमेह डायबिटीज म्हणणं त्याच्यापेक्षा चुकीचं आहे, आणि डायबिटीजचा त्याचा फ्लोच वेगळा आहे, ठीक आहे. प्रमेह हा, मी जसं तुला एक म्हटलं होतं की मानसरोग आपण बोललो होतो की मानसरोग फक्त उन्माद किंवा अपस्मार एवढ्या छोट्या कन्सेप्ट पुरता नाही आहे. तो ओव्हरऑल जेवढे मानसिक स्थिती आहे शरीराच्या, मनाच्या, त्या पूर्ण मनाच्या स्थितीचा एक इम्पॅक्ट, एक सारांश ते आहे. त्याच्यावरून तुम्ही ते सर्व प्रकारच्या मानसविकारामध्ये त्याला इलॅबोरेट करू शकता. फक्त वाचताना एवढं वाचायचं आहे आणि त्याचं इलॅबोरेशन प्रत्येक मानस, टोटल सायकोलॉजी त्याच्यात येतं. तसंच प्रमेहाच्या बाबतीत जे काही लक्षणं किंवा आपल्याला दिसत आहे, रचना केलेली आहे किंवा ग्रंथकाराने जे लिहिलेलं आहे, ते ग्रंथकार लिहिताना फक्त प्रमेहापुरतं मर्यादित नाही. त्याची व्याप्ती जर विचार केली, त्याचं जर इलॅबोरेशन विचार केलं, तर ते जेवढ्या संतर्पण आजार आहे त्याच्यामध्ये प्रमेहाची संपत्ती आपोआपच दिसेल. जेवढे काही खाऊन पिऊन आळशी होऊन आजार होणार आहेत, मग ते थायरॉइड असेल किंवा इतर कोणतं असेल, कोणताही आजार असू शकतो, ज्याच्यामध्ये तुम्हाला आळस आला, शरीराला आळस आला, शरीराला त्याच्या गतिविधी करायला अवरोध आला आणि त्या स्लगिश झाल्या. मधुमेहाच्या बाबतीत किंवा प्रमेहाच्या बाबतीत ही सगळी लक्षणं काय परिणाम करत असतात शरीरावर, ठीक आहे, ते पुढे येतात. त्या परिणामाच्या स्वरूप ती लक्षणं तयार होतात. एकदा हेतू वाच पूर्ण. ये तीनों निदान दोष
मनुष्य अपनी विशेषता से कवच प्रमेहों को बहुत शीघ्र उत्पन्न कर देते हैं, जैसे हायन, जई, चीना, वनकोदो, नैषध, इत्कट, मुकुंद, महाव्रीहि, प्रमोदक और सुगंधक ये नए चावलों का अधिक मात्रा में अधिकांशतः उपयोग करना। घी के आता साथ प्रॅक्टिकली आता सध्या सगळेजण फक्त नवीनच तांदूळ खात आहेत. त्यांनी कधीच जाऊन विचारत नाहीत की तुमच्याकडे 2 वर्ष जुना तांदूळ आहे का. आपण घेताना काय जो सुगंधी आहे, जो चांगला तांदूळ आहे, ज्याची क्वालिटी चांगली आहे, बासमती सारखा किंवा जो आहे, हे सगळे तांदूळ प्रमेहासाठी कारणीभूत आहे. आपण पहिले विचारपूस काय करायचे लोक की गूळ किती वर्ष जुना आहे, किती दिवस ठेवलेला आहे घरी, त्याच्यानंतर वापरत आहे. धान्याचे कोठार राहायचे घरी आणि त्यात धान्य ठेवायचे. या वर्षीचं धान्य पुढच्या वर्षी किंवा त्याच्या पुढच्या वर्षी वापरायचं असं ठरलेलं असायचं. आता आपण जाऊन नाही विचारत तसं की तांदळाचा कट्टा आणायचा आहे तर सरळ सरळ तिथं विचारतो त्याला की नवीन कोणता आहे घेऊन. आपलं ते नॉलेजच संपलेलं आहे. ठीक आहे. की 2 वर्ष अगोदरचा जर असेल तर तो प्रमेयासाठी कारण नाही आहे, त्याचा शरीरासाठी फायदा होतो. किंवा हातसडीचा तांदूळ आहे, लाल तांदूळ आहे, किंवा जुने जे साठीचा तांदूळ आहे, जे कमी पाण्यातले तांदूळ आहे, ते प्रमेयासाठी कारणीभूत नसतील हे त्यांना माहीत होतं. ब्राऊन राईस ज्याला आपण म्हणतो, लाल तांदूळ, तो तांदूळ लोक खायचे पहिले. आत्ता साधारणतः 90पर्यंत शेलूच्या जवळ इथल्या जवळपासचे गावं जे आहेत तिथं तांदूळ व्हायचा, भात व्हायचा. आमच्या लहानपणी आम्ही तिथून भात किंवा तांदूळ घेऊन यायचो साळी. इथं लोक साळी काढायला यायचे. तर ते आता बंद झालं. आणि आता पॅकिंग फूड आले, सरळ सरळ तिथून MP UPतून तांदूळ येतो किंवा इकडून चंद्रपूर साईडने तांदूळ येतो. तो पॅकिंग करून आपल्याला माहीतच नाही तो कधी तयार केलेला आहे काय. पुढं वाचा. घी के साथ नई मटर, नए उड़द की दाल का सेवन करना, ग्रामीण आनूप और जलचर पशु पक्षियों के मांसों का अधिक सेवन करना, शाक, तिलकुट, चावल का आटा, दूध की खीर, खिचड़ी, विलेपी और चीनी से बनी मिठाइयों का अधिक प्रयोग करना, दूध, नया मद्य, ताज़ा दही, द्रव भोजन, मधुर पदार्थ और नए अन्न का सेवन करना, शरीर की शुद्धि न रखना, व्यायाम न करना, बहुत सोना, लेटे रहना और बहुत देर तक बैठे रहना तथा अन्य ऐसे कार्य जो कफ, मेद और मूत्र की मात्रा बढ़ाने वाले हैं, वे सभी प्रमेह. असे कुठलेही कारण ज्याच्यामध्ये कफ, मेद आणि मूत्रची अविलता वाढेल, ठीक आहे, त्याच्यामधला चिकटावा वाढेल, त्याच्यामध्ये दोषाचा संचय वाढेल, असे कुठलेही कारण असतील तर ते मधुमेहाकडे घेऊन जाणार आहे. असं म्हणत आहे की 2030पर्यंत जागतिक लेवलवर सगळ्यात जास्त डायबिटिक पेशंट राहतील. 130 कोटी असं काहीतरी त्यांनी आकडा सांगितलेला. 200 कोटीपर्यंत जे आहे डायबिटिक पेशंट राहतील आणि ते सगळ्यात जास्त भारतात राहतील असे. पुढं प्रमेह में कफ का स्वरूप. प्रमेह में अत्यंत द्रव कफ. आणि आता सगळे जे खाण्यापिण्याच्या गोष्टी आहेत, तुम्ही पाहाल हॉटेलमध्ये गेल्यानंतर हे अशाच आहे सगळं. डेझर्ट्स खात आहेत लोक, पायनॅपल ज्यूसमध्ये दूध टाकत आहेत, तुम्ही मिल्कशेक, मिल्कशी संबंधित जेवढ्या काही गोष्टी आहेत तर ते सगळे डायबेटिक हेतू, प्रमेहाचे जे हेतू आहेत ते तयार करत आहेत आणि मग ते मधुमेहापर्यंत जातात. आता लक्षणं जोपर्यंत शुगर तुम्हाला किंवा मधुमेह तुम्ही रक्तात तपासता आणि मग तुम्हाला समजते, पण त्याच्या अगोदरच त्याची सुरुवात झालेली आहे. त्याचे तर कारण आधीच सांगितलेलं आहे आणि लक्षणं जे आहे पूर्वरूपात ते दिसायला लागतात पुढचं वाचताना सगळं. प्रमेह में दुष्य, बहुत ढीला मेद, मांस, शरीरजन्य प्लेग, शुक्र, रक्त, वसा, मज्जा, लसिका और ओज नामक रस ये दुष्य विशेष है. प्रमेह में कफ की प्रधानता. इन निदान दोष दुष्य के अनेक भेदों के एकत्र होने पर शीघ्र ही कफ प्रकोपित हो जाता है, क्योंकि वह पहले ही अधिक मात्रा में होता है. वह प्रकोपित कफ शीघ्र ही शरीर में फैला जाता है, क्योंकि शरीर शिथिल होता है. शरीर में फैलता हुआ वह कफ पहले मेद के साथ मिल जाता है और मेद के अधिक होने से तथा उसके शिथिल होने से एवं मेद के गुणों के साथ कफ के गुणों की अतिशय समानता होती है, वह मेद के साथ घुल मिलकर उसे दूषित कर देता है, क्योंकि वह पहले ही विकृत हो चुका होता है.
वह विकृत कफ दुष्ट मेद से मिलकर शरीर के क्लेद और मांस से मिल जाता है, क्योंकि क्लेद और मांस अधिक मात्रा में बड़े होते हैं। विकृत होने से वह कफ मांस से सड़े मांस वाले शरविका, कच्छपिका और पीड़िकाओं को उत्पन्न करता है। वह दूषित कफ शरीर में क्लेदांश को दूषित कर मूत्र के स्वरूप में बदल देता है। वह कुपित कफ वंशन प्रदेश और बस्ती प्रदेश से उत्पन्न होने वाले मूत्रवाह स्त्रोतों के मेद और क्लेद से भरे हुए भारी मुखों तक पहुंचकर वहाँ ही रुक जाता है तथा प्रकोपितः विकृत होने से प्रमेयों को चिरस्थायी या असाध्य बना देता है। आता हे वाचताना खूप कॉम्प्लिकेटेड वाटतं, असं वाटतं की असं सगळं शरीरात कसं होत असेल. पण आता हेतूचा विचार केला तर हेतूचं स्वरूप कसं आहे? कफाला वाढवणार आहे, ठीक आहे, पिच्छिलता वाढवणार आहे, शरीरात क्लेद वाढवणार आहे, पाण्याचं स्वरूप चिकट करणार आहे, ठीक आहे, आणि ते वारंवार होत आहे. कसं होतं आहे उदाहरण सांगतो की कसं होत असेल शरीरात. आणि हे तर तुम्हाला जसं आहे तसं वाचून ते तिकडे लिहावं लागेल, ठीक आहे, ते लिहिण्यापुरतं ठीक आहे. पण समजून घेण्याचा विचार जर केला तर तुम्ही असा विचार करा की एखादी जमीन आहे, त्या जमिनीचा पाणी होल्ड करण्याचं प्रमाण किती आहे, त्याच्यानुसार त्याच्या ड्रायनेस किंवा आपल्याला कोरडवाहू जमीन किंवा ओलीत समजते. पण जर त्या जमिनीत खूप पाणी झालं तर ती काम कसं करेल, त्याची उगवण क्षमता कशी राहील? एखादी जमीन आहे, त्या जमिनीत पाण्याचं प्रमाण आहे, जेवढं प्रमाणात पाणी आहे त्याच्या हिशोबाने तयार होणारी पोषण तत्व त्यात तयार होते. आणि पाण्याच्या स्वरूपावर त्यात उत्पन्न होणाऱ्या सगळे जे घटक आहेत, वनस्पती आहे, लागवड केलेली आहे, त्याचं आयुष्य निर्धारित होईल, त्या वाढतील. पण आता त्यात पाणी खूप झालं, एवढं पाणी झालं की आता जमिनीला स्वतःची ऊब करून घ्यायची असेल त्याच्यासाठी सूर्यप्रकाश मिळत नाही, तेजतत्वाचं तिथं कमतरता येतात आणि पाण्यामध्ये एक चिकटपणा सुरू झाला. चिबडीची जमीन म्हणतो ना आपण, एक शब्द आलेला चिबडीची जमीन, त्याच्यामध्ये पाणी खूप राहतं. दलदलीची जमीन, सोप्या याच्यात चिबडीची म्हटल्यापेक्षा दलदलीची जमीन, तिथं काही उगवतही नाही आणि काही रुजतही नाही, ते सतत चिबडीची राहते. त्याला चिबडीचा शब्द आलेला आहे, चिबड किंवा तुम्ही त्याला दलदलीची जमीन म्हणतो. दलदलीच्या जमिनीमध्ये काही उगवत नाही. त्याचं कारण काय की तिथं पाण्याचा निचरा सतत होत राहत आहे आणि त्यात उगवण्याची क्षमताच नसते. बस मधुमेहामध्ये अशीच सगळ्या गोष्टी होतात. तिथं पडणारं वेगवेगळ्या प्रकारातून, खाद्यपदार्थातून, आहार विहार प्रकारातून किंवा तुम्ही शरीराला ज्या गोष्टी देत आहे त्या सगळे हेतू जे आहे ते शरीरात क्लेज इतक्या प्रमाणात तयार करतात की तिथे नवीन धातूंची निर्मिती थांबते. नवीन धातूची निर्मिती, त्याचं चयापचन क्रिया, दोषाचं पचन होणं किंवा दोषाची उत्पत्ती होणं, अग्नी वाढणं किंवा अग्नी कमी होणं, ह्या ज्या पॅरामीटर ठरलेले आहे त्याचं प्रमाण कमी अधिक होता ते नष्ट होतं. आणि मग धातू, रक्ता जी धातू आहे याची निर्मिती होतानाही तशाच पद्धतीने दूषित होते, तशाच पद्धतीने क्लेद होते. आणि परिणाम कुठं दिसत आहे तर मूत्रपिंडावर दिसत आहे, रसस्त्रोतापासून मेदावर दिसत आहे. आणि मेदाची सधर्मता असल्यामुळे, म्हणजे मेद जो आहे हा पिच्छिल आहे किंवा त्याचा संबंध कफाशी खूप जवळचा आहे, म्हणून ते दोन्ही एकत्र येतात. आणि एकत्र आल्यानंतर त्याच ठिकाणी जे आहे आपली दूषितता ती वाढवते आणि मग नंतर पुढचे लक्षणं दिसायला लागतात. पण पहिला नियम आहेच आपला की हे फक्त एक आपल्याला सांगितलेलं स्ट्रक्चर आहे की असं होईल, कारण की लक्षणं खाद्यपदार्थ तसे आहेत क्लेद तयार करणारे, म्हणून ते कफासोबत सधर्मता येऊन लक्षणं तयार करेल. पण प्रत्येक व्यक्ती आणि त्यांनी खाल्लेल्या गोष्टी वेगळ्या आहेत, त्याच्यानुसार प्रत्येक धातूचा इम्पॅक्ट ज्याच्यासोबत सधर्मता असेल त्याच्यानुसार त्यात वेगळी लक्षणं, मेदासोबत आणखी वेगवेगळे धातू इन्व्हॉल्व होत जातील, जेवढे त्याच्यावरून प्रकार पडत. जे 20 प्रकार आलेले आहे ते तरतमा भावाच्या एक फक्त अँगल आहे मधुमेहातला की 20 प्रकार आहेत आपले, कफाचे, वाताचे, पित्ताचे. ते प्रकार त्यांनी फक्त त्यातल्या त्यात आणखी काय जवळचे धातू एकत्र येतील, त्यातल्या त्यात आणखी काय दोष एकत्र येतील, त्याचे पंचोपलक्षणं किंवा त्याचे जे सिम्पटम्स आहे किंवा त्याचे जे
व्याधी स्वभाव आहे ते तिथे लिहिलेलं आहे की त्यात मूत्राची आविलता कशी आहे, त्यात मूत्र कशा पद्धतीने तयार होईल आणि शरीरावर त्याचा इम्पॅक्ट काय होईल ते शोधताना आपल्याला कमीत कमी त्रास होईल आणि कमीत कमी आपण निदानाच्या जवळ जाऊ याचा विचार करून ग्रंथात तशा गोष्टी सांगितल्या ठीक आहे. आणि आता तुम्ही जसा विचार करत आहे, एक आपण शेताचं उदाहरण दिलं आणि त्यात पाणी जास्त, सुरुवातीला ते शेत ड्राय आहे, ड्रायचं ओलं झालं, ओलिताचं कन्वर्ट झालं, ओलितामध्ये आणखी पाणी टाकलं तेव्हा ते तिथलं पाण्याचं तत्व वाढलं आणि पृथ्वी तत्वासोबत पाणी मिसळल्यानंतर ती जी पृथ्वी आणि जलाची कॉम्बिनेशन तयार होते त्याच्यामध्ये एक चिकटपणा तयार होतो, त्याचा एक लिबलिबीतपणा तयार होतो आणि त्याच्यामध्ये उगवण क्षमता नाही आहे आणि ती धातूची निर्मिती करताना प्रॉपर करत नाही आहे किंवा पोषण चांगलं करत नाही, म्हणून मग पुढचे धातू चांगले होत नाही, पुढच्या स्थानावर इम्पॅक्ट पडत आहे. पहिले ते रसधातूशी संबंधित असेल, मग रक्ताशी संबंधित असेल, मग रसरक्तमेदाशी संबंधित असेल, असं करत करत ते सप्तधातूशी संबंधित होऊन जेव्हा ओजापर्यंत जाईल तेव्हा प्रमेहात मधुमेहामध्ये कन्व्हर्शन. जेव्हा सर्व धातू मूत्रात आविलता आली म्हणजे मेदापर्यंत प्रॉब्लेम आहे, पण शुक्रामध्ये आविलता आल्यानंतर संपूर्ण दोष, मग ओजामध्ये पण येईल, मग तो मधुमेहाचा पेशंट त्याच्यामध्ये दिसायला लागतं, मधुमेहाची टिपिकल लक्षणं दिसायला लागतात की त्याच्या त्या कार्यक्षमतेपर्यंत पोहोचतात. आपल्याला माहिती असते, पेशंटला माहिती असते की मी नॉनव्हेज खाल्ल्यानंतर ते पचत नाही, पोट साफ नाही होतं, तो कंप्लेंट काय करतो की माझं पोट साफ नाही होतं, पण त्याला हे माहिती आहे की माझं ते खाणं चुकीचं आहे, माहिती आहे, पण मनाच्या किंवा प्रज्ञेच्या अपराधामुळं ती घटना त्याच्यासोबत घडत आहे, ती वारंवारता ते करत आहे. रुग्ण कधीच मान्य करायला तयार नसतो की माझ्या एका या गोष्टीमुळे हे होत आहे. आयुष्यातल्या इतरही गोष्टी मानसिक लेवलवर तसंच आहे, आपण मान्यच करत नाही की असं होत आहे म्हणून, मग आजाराची तिथं सुरुवात होते. मग वारंवार तेच ते व्हायला लागलं की लक्षण सुरुवातीला तुम्हाला पूर्वरूप दिसतील, मग सामान्य रूप दिसतील, मग दोषिक रूप दिसतील, मग उपद्रव दिसतील. इम्पॅक्ट जसजसा दोषाचा फ्लो वाढत जाईल तसतसा आहे. एक शिरोदधी न्याय सांगितलेला आहे, एक